सोन्याच्या भावात सगळ्यात मोठी उलथापालथ. सोन्यानं मोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड. सोने खरेदीचा विचार करणाऱ्या लोकांना घाम फोडणारी बातमी समोर आली. आज वार गुरुवार 16 एप्रिल. सोन्याच्या बाजारात असा भूकंप झाला की जो याआधी कुणी स्वप्नात देखील पाहिला नव्हता. एका रात्रीत सगळा बाजारच उलटा फिरला. आता सगळ्यांना माहिती आहे की सोन्याचे भाव दररोज बदलतात आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण जेव्हा आज चांदीचा भाव सकाळी जाहीर झाला, तो पाहताच ग्राहकांना या वर्षातला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला. लोकांना वाटलं आता काही खरं नाही. पण तेवढ्यात सोन्याचा भाव जाहीर झाला, जो पाहून अक्षरशः ग्राहकांच्या स्वतःच्या डोळ्यांवर त्यांचा भरोसा राहिला नाही. सोन्याने जागतिक विक्रम केला आहे, जो याआधी कधीच केला नव्हता. आता हे सगळे एका रात्रीत घडले, कारण की याला कारणीभूत ठरलीये एक बातमी, जी अमेरिकेतून आलीये. या एकाच बातमीमुळे सगळा बाजार उलटा फिरलाय. अमेरिका आणि इराणमध्ये एक करार झाला, एकाचा निर्णय झाला की ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये सोन्याचे भाव उलटे फिरले. आता भारतामध्ये आत्ता सकाळ झालीये, पण काल रात्री ज्या ज्या देशांमध्ये सकाळ होती त्या त्या देशांमध्ये सोन्याचे भाव बदलायला सुरुवात झाली. आणि जेव्हा आपल्याकडे सकाळ झाली तेव्हा सगळ्या बाजारपेठेमधली सगळी व्यापारी हादरून गेलेत. मागील 10 ते 15 वर्षांमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. अशा गोष्टी आता घडल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना थेट फोन लावला होता. जवळपास 40 मिनिटांची चर्चा त्यांची काल रात्री झाली. एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये भारताचा एक सगळ्यात मोठा विजय मानला जातोय असा मोठा करार झाला. आणि त्यानंतर सोन्याचेही नवीन भाव जाहीर झाले. अतिशय लक्षपूर्वक ही माहिती ऐका. जर तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आजचे जे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव आलेले आहेत ते पाहिल्याशिवाय घराबाहेर पडू नका. कारण की भाव इतके भयानक आहेत की जे पाहून अक्षरशः अनुभवी सोनारांना देखील घाम फुटलाय. सोन्याने काल रात्री 6 महिन्यांचा रेकॉर्ड तोडला होता. म्हणजे 2026 मधला रेकॉर्ड तुटलाच होता. पण आज सकाळी जेव्हा भारतामध्ये दिल्लीमध्ये पहिला भाव जाहीर झाला तेव्हा अक्षरशः 15 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत निघाला. आता हा रेकॉर्ड असा तयार झालाय की हा पुढील 10 वर्षे देखील तुटणं अशक्य आहे. सोने खरेदीच्या बाबतीत सोन्याच्या बाजारामध्ये एक अशी गोष्ट घडली जी ऐतिहासिक आहे, जिची नोंद आता इतिहासामध्ये होणार आहे. कारण की अमेरिका इराणमध्ये सुरू असणारे युद्ध याचाच परिणाम सोन्यावर होत होता हे सगळं माहिती होतं. पण भारताची एंट्री त्याच्यात झाली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींना फोन लावला. आणि त्यानंतर सगळं मार्केटच पूर्णतः बदललंय. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे भाव समोर येताच काही ठिकाणी तर विक्रीच थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कारण ज्यांनी आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर पाहिले त्यांनी तातडीने घरातील पैसे काढले आणि दुकानात झुंबड उडवली. तर काही जण फक्त धक्का बसून घरीच बसलेत. बाजारात इतकी तुफान गर्दी झालीये की काही ठिकाणी दुकानं बंद करण्याची वेळ आलीये. मग नक्की असं काय घडलंय की 50% लोक आनंदाने नाचतायत आणि उरलेले 50% लोक पश्चात्तापाने घरी बसलेत? बघा, जेव्हा युद्धाची चिन्ह असतात तेव्हा भावात जी हालचाल होते ती नवे रेकॉर्ड बनवत असते. पण हे जे युद्ध सुरू आहे त्यात रोज नवे वळण येत आहे. पण आजची परिस्थिती सर्वात भयंकर आहे. युद्धबंदीचं वारं वाहतंय हे खरं आहे, पण आता भारताची एंट्री झाल्यामुळे सगळी समीकरणं बदलली आहेत. कालपर्यंत फक्त इराण, इस्रायल आणि अमेरिका भिडले होते. पण भारताच्या हस्तक्षेपामुळे आता बाजार पूर्णपणे फिरणार आहे. त्यामुळेच आजचे भाव बघणं तर महत्त्वाचं आहेच, पण येणाऱ्या 24 तासांत मार्केटमध्ये काय उलथापालथ होणार आहे हे समजलं नाही तर तुमचं 100% नुकसान ठरायलाच आहे. बघा, काही लोकांनी कालच भाव वाढेल या भीतीने सोनं घेतलं आणि आजचा रेट बघून ते आता डोक्याला हात लावून बसलेत. तुम्हाला जर असं रडण्याची वेळ स्वतःवर येऊ द्यायची नसेल आणि हक्काच्या पैशांचा फायदा करून घ्यायचा असेल तर या व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका. कारण ही माहिती अजून टीव्ही न्यूजला सुद्धा आलेली नाही. हे आमचं एक गुपित आहे जे आम्ही थेट बड्या तज्ज्ञांकडून गुप्तपणे मिळवलंय. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिलीये, जेणेकरून सामान्य माणसाचा फायदा व्हावा. लक्षात घ्या, सोन्याच्या धंद्यातील व्यापाऱ्यांनाच या गुप्त गोष्टी ठाऊक असतात आणि ते आपला खिसा भरतात. पण आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाला काहीच मिळत नाही. त्यामुळे सोनं 1 तोळा घ्यायचं असो वा 1 ग्रॅम, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या फायद्याचं आहे. पुढच्या 20 सेकंदात मी तुम्हाला 18, 22 आणि 24 कॅरेटचे बदललेले दर सांगणार आहे. पण सर्वात मोठी बातमी म्हणजे पुढील 24 तासांत काय होणार. कारण भारताची अमेरिकेसोबत अत्यंत महत्त्वाची चर्चा झालीये आणि नरेंद्र मोदींनी स्वतः त्यांच्या खात्यावरून ही माहिती दिलीये.
त्यामुळे पुढचे 24 तास तुमच्यासाठी करो या मरो सारखे आहेत. आता तुम्ही खरेदी करायची की 24 तास थांबायचं, हे गुपित आता तुमच्यासमोर उघड होईल. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे सविस्तर माहिती नीट बघा. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. सोने चांदीच्या दरात आजवरची सर्वात मोठी क्रांती झालीये. नवे दर येताच जुने कागदासारखे फाटलेत. तुम्हाला वाटेल रोजच तर भाव बघतो, यात वेगळं काय? पण मित्रांनो, काल रात्रीपर्यंत सगळं शांत होतं. मात्र अचानक जागतिक स्तरावर अशा हालचाली झाल्या की आज सकाळी सोन्याचा ग्राफ रॉकेटसारखा थेट आकाशात गेलाय की पाताळात गाडला गेलाय. हे सत्य कळल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मार्केटमध्ये इतकी भीती आहे की मोठे व्यापारी व्यवहार थांबवून नुसते बघत बसलेत. पुढच्या 20 सेकंदात मी रेट सांगतोय, पण त्याआधी ही थरारक गोष्ट ऐका. पुण्यातील एका कुटुंबाने मुलाच्या लग्नासाठी 5.5 लाखांचं सोनं बुक केलं होतं. जेव्हा दागिने घ्यायला गेले आणि आजचा भाव पाहिला तेव्हा त्यांचे डोळेच पांढरे झाले. कालचा आणि आजचा दर यात इतकी मोठी दरी आहे की जी कधीच नव्हती. एका बातमीने त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं. ते म्हणतायत आमची मोठी चूक झाली, पण ही चूक सध्या 90% लोक करतायत. तुम्हाला जर या नुकसानीतून वाचायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अनिवार्य आहे. 18, 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर पाहून तुमचा स्वतःवर विश्वास बसणार नाही. पुढच्या 30 सेकंदात मी अचूक भाव सांगतोय, पण विचार करा, जर कोणी सांगितलं उद्या सोनं 5,000 रुपयांनी स्वस्त होईल तर तुम्ही आज खरेदी कराल का? कधीच नाही. पण चुकीच्या माहितीमुळे आज खरेदी केली तर? हीच खरी भीती आहे. आमचा उद्देश एकच आहे, तुमची फसवणूक टाळणे. तज्ज्ञ म्हणतायत हा बाजार आता सर्वसामान्यांचा राहिला नाही, हा मोठ्या खेळाडूंचा खेळ झालाय. आता वळूया त्या दरांकडे ज्याची तुम्ही वाट पाहताय. अधिकृत भाव आता तुमच्या समोर येत आहेत, पण लक्षात ठेवा, हे दर कधीही बदलू शकतात. ही धोक्याची घंटा समजा आणि विचार करूनच पाऊल उचला. चला तर मग पाहूया आजचे ताजे भाव. आता लगेच पाहूयात आजचे ताजे सोने चांदीचे भाव. सुरुवात आपण चांदीच्या भावापासून करतोय. चांदीचा 1 ग्रॅमचा भाव आहे 257 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 10 ग्रॅम चांदी 2,570 रुपये आणि 1 किलो चांदी 2,57,000 रुपये. काल आणि आज मध्ये जवळपास 1,000 रुपयाची चांदीमध्ये वाढ दिसून आली आहे. काल 256 रुपये प्रति ग्रॅम चांदी होती, म्हणजे 2,56,000 आणि 1,000 रुपयाची वाढ साधारणपणे 1 किलोमध्ये झाली. आता 1,000ची वाढ चांदीत झाली. आता सोन्यामध्ये जी भयानक उलथापालथ झाली ती पाहिलं नक्कीच तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. 22 कॅरेटचे भाव जर आपण सगळ्यात आधी बघायला गेलं तर 22 कॅरेटमध्ये जो बदल झालाय आज 1 तोळ्यामध्ये तो 1,617 रुपयाचा झालाय आणि ही जी आहे ती वाढ आहे. तर पहा, कालचा भाव होता 10 ग्रॅमचा 22 कॅरेटचा 1,41,102 होता आणि साधारणपणे हा जो भाव आहे तर तो वाढलेला आहे. तर 1 ग्रॅमचा आजचा भाव आहे 14,110 रुपये प्रति ग्रॅम. तर साधारणपणे 1,300 ते 1,600 रुपयाची वाढ जी आहे तर ती 22 कॅरेटमध्ये झाली आहे. त्यानंतर 24 कॅरेटचा जर आपण विषय घेतला, आजचा 24 कॅरेटचा भाव बघितला तर 24 कॅरेट आज 1,470 रुपयाने प्रति तोळा वाढलेला आहे. कालचा भाव 1,52,460 होता, तर आजचा भाव 1,53,930 रुपये आहे. म्हणजेच 1 ग्रॅमसाठी 15,393 रुपये. तर अशा पद्धतीनं भाव आता वाढलेले आहे. साधारणपणे 8 दिवसापासून सलग घसरण होत होती. युद्धबंदीचा एक पॉझिटिव्ह हे प्रकार झाल्यानंतर सोन्याच्या भावाने उसळी घ्यायला सुरुवात केली आणि सलग दुसरी दिवसाचा हा भाववाढीचा दिवस आहे. आता अक्षय तृतीयेला सोनं घेता येणार की नाही असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. तर आता तुमचं मत या भावावर काय आहे? तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कळवा. पहा, ग्राहकच भाव ठरवित असतो आणि जर ग्राहकाने एक मताने जर कमेंट केल्या तर नक्कीच एक दिवशी आपण आपल्याला पाहिजे तो भाव त्या ठिकाणी आणू शकतो. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.